तर काल तुम्ही बघितलंच असेल हनुमान जन्मोत्सव झाला, तर यात्रा म्हणलं की मटण आलंच. तर आज आहे एक बोकडाचा बेत, तर पाहुण्यांनी यायलाच लागतंय. तर तोपर्यंत बघूया आमची पिवाक्का कामच करत असते सगळं कदा. काय म्हणणं आहे तुमचं? आज यात्रा, मटणाची यात्रा, तुमची यात्रा छान. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तो पण इकडे टेस्टिंग चालली आहे बिर्याणीची. और काही राहिलंच नाही का, ठेवलंच नाही. कशी झाली बिर्याणी? तर इथं आमची जत्रा भरती दरवेळेस, पण यावर्षी तुम्हाला सांगितलंच मी की जत्रा नाहीये, त्यामुळे सगळं सामसूम झालंय. काय दुकानं वगैरे बसली नाहीत, एकदम लिमिटेड दुकानं आहेत, नाहीतर अख्खी लाईन ही भरलेली असते. तर बारक्या पोरांसाठी तर ॲटलिस्ट जम्पिंग जपांग वगैरे आहे. मला पण बसायचं जम्पिंग जपांग मध्ये, पण तरी पण बसून आहेत का. काय झालंय ते सांग ना. सार्थक दादा वरती तर या. सार्थक दादा मी खूप जास्त केस वाढले, त्यांना मुलींसारखे केस वाढायची खूप हौस आहे. आपण त्यांचा चंबू बांधणार आहे, पण सार्थक दादा वरतीच बघत नाही, वरती पण बरं. सार्थक दादा दादा गप्पे गप्पे करून पळत चालले, तोंड बघा दादा तिकडे तर बघा. अरे दादा तर गाईच पाहुणे आले आहेत, तर आपण त्यांना विचारूया जेवण कसं झालंय. ह्यांच्याकडून नंबर घेऊन कसं झालंय जेवण? अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. अल्टिमेट, रसात अल्टिमेट आहे. काय भात वगैरे घ्यायचंय का? काय रस्सा छान झाला. पण खात्यात आता एक नंबर जेवण आहे. हे जेवण A few moments later. काय वाटते? एक टाइम नाही 2 टाइम सांगितलं असतं तर अजून चांगलं झालं असतं ना. हा एवढं अल्टिमेट झालंय, दुसरीकडे जेवायचा वाटा नाही. चला आपण आसावरीच्या घरी आलोय, तर ती खातीच आहे. आसावरी काय खातीस आज? चिकन. चिकनची बिर्याणी आहे, मटनचं सुक्क. मटन. यार रसा बनवलाय मम्मीने आज. आता माझं जेवण करून झालेलं आहे. आता पंटाला दिलेली आहे मी बिर्याणी खायला. बघू आता पंट काय रिव्ह्यू देतोय. बरं कशी झाली आहे बिर्याणी? एकदम मस्त. हा एकदम मस्त. कोशिंबीर पण खा ना त्यासोबत. हो, बिर्याणी प्लस कोशिंबीर इज इक्वल टू सुक. पंटा फक्त खायच्याच कामाचं आहे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. तरी पण वजन काय वाढलं बघावं. हा खातो सगळ्यात जास्त, पण वजन काय वाढत नाही, अजून बारीकच राहिलंय सगळ्यांपेक्षा. भाजी दाखव, स्कूल बॅग दाखव. काय ओ, कुणाची स्कूल बॅग आहे? One day later. हॅलो गाईज. तर काल खूपच गर्दी वगैरे होती, जेवण वगैरे वाढण्यात मी जरा व्यस्त होतो, त्यामुळे पूर्ण व्लॉग बनवता नाही आला. तर हा व्लॉग 1 ते 2 दिवसाचा त्यात कंबाईन करून टाकणार आहे. तर आज आम्ही चाललो आहोत थोडं फिरायला. तर विथ कझिन्स आम्ही चाललो आहोत, थोडंसं खरेदी करणार आहे काय तर. तर इकडे आसावरी जरा गाडी चालवती, शी इज बिझी. न्यू लर्नर. तर घरच्यांनी ही जरा लिस्ट दिली काय घ्यायचंय ते, तर चला घेऊन येऊया हे सामान. कम ऑन आसावरी, यू कॅन डू इट, यू कॅन ड्राईव्ह, यू कॅन ड्राईव्ह. आय नो आय कॅन ट्राय. गाईस आम्ही पोहोचलोय, थोडस सामान घेतो. आणि गाईस तर आमचं आता सामान घेऊन झालंय. हे थोडस बाकी आहे. ओके, हे बघा सामान घेतलंय. परमांडू आता गाईस थोडी ज्वारी आणि बाजरी घेतली आम्ही. अरे इकडे दाखवा तर, ज्वारी आणि बाजरी घेतली, आता दिसत नाही जरी. हॅलो गाईस, तर आता दुपार झाली आहे आणि आज जत्रेचा दुसरा दिवस आहे. तर जत्रेच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावात शनिक शिंगणापूरची काठी येते. सॉरी शिखर शिंगणापूरची काठी.
तर गाईज काठी येऊन गेली आणि आता आमचा अवतार बघा पूर्ण गुलाल. आणि हा बघा जो फॉरेन वर आलता त्याचा अवतार बघा. Hey, I've seen this one. This is a classic. कुठून आलता? अमेरिका. आणि आज काय आहे बघा त्याचा अवतार. गावठी फुल. गाईज रात्र झाली पण आमची इथं लाईट गेली. जेवण वगैरे करून झालंय. आमरस आणि चपाती खाल्ली. तर इथं देवश्री दिदी बघा. हाय गाईज, लाईक शेअर सबस्क्राईब. इकडं सार्थक चालतोय. सार्थक प्लीज क्लोजअपला ये जरा. लाईट नसल्यामुळे थोडं इफेक्ट जरा व्हिडिओची क्लॅरिटी थोडी नीट नाही दिसणार. गाईज लाईट इज बॅक आणि अशा प्रकारे आपली जत्रा संपन्न झाली व आपल्या सुट्ट्या पण संपल्यात. तर चला आता उद्या आपल्याला पुण्याला निघायला लागतंय. तर आता हा ब्लॉग आपण एंड करू. पिऊ दरवाजा लावून घे. चल बाय. अरे थांब की व्हिडिओच्या नादात मी बाहेरच राहील. बाय गाईज.